झालं दर्शन, चला घरला। शालिनी 5 मिनिटं बसायचं होतं असं म्हणताय? बर बसा। बरं ऐका, माझं जरा एक काम आहे, मी जाऊन येते। कुठं जायचं नाही हं? इथंच बसून राहायचं। आले मी 2 मिनिटं। कृष्णाई, आम्हालाच आमची लाज वाटतेय। रस्त्यावरच्या पोराला आम्ही आपलं मानलं। आम्ही तुझी आई नाही आहोत। निघ इथून, पुन्हा तुझं तोंड या घराला दाखवू नको। आता खऱ्या अर्थानं धागे दोरे जुळायला सुरुवात झाली आहे विद्या। म्हणजे त्या प्रदीपला मोलकरणीबद्दल विचारलं तर त्यानं पहिलं नाव शारदा असं घेतलं। इकडं सावित्रीच्या आईचं नाव सुद्धा शारदाच। नंद्याच्या मते तिच्या आईचा आणि या सगळ्याचा काही संबंध नाही, असतील 1000 नावं एकसारखी, पण त्यात हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे की सावित्रीच्या आईचा जन्म कवठे भैरवगड मध्ये झालाय। हा इतका मोठा योगायोग असूच शकत नाही। म्हणजे हे नक्की आहे की बाळासाहेबांनी जिला भीमाईचं बाळ मारायला सांगितलं ती शारदाच होती। आता भीमाईच्या बाळाचं पुढं काय झालं याचं उत्तर सुद्धा ती शारदाच देऊ शकते। तिला भेटल्याशिवाय गत्यंतर नाही विद्या, गत्यंतर नाही। हे बाळा, हे आमच्या कशाला पाया पडतोस? देवाच्या पाया पड जा। अरे ए अरे ए अर्जुन, अर्जुन थांब। कुठे निघाल्या? 2 मिनिट जाऊन येते म्हटलं की लागला लगेच गंडवायला। चला लवकर घरला। शालिनी हात सोड। नाही सोडणार, मला तशी ऑर्डर आहे। चला लवकर। शालिनी हात सोड। अरे अर्जुन, आम्हाला बोलायचंय अर्जुनशी। अर्जुन, शालिनी अर्जुनशी बोलायचंय। नाही तुम्ही असं नाही। अर्जुन थांब ना, चला कृष्ण। अर्जुन